आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत दोन मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। मराठा नेते, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आणि मंगेश ससाणे ओबीसी नेते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या तुमच्या दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। मात्र आपण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नेमकं भुजबळ काय म्हणाले होते, त्यांचा बाईट काय होता तो ऐकूयात आणि आपण चर्चेला सुरुवात करूयात। पुढे शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही, त्यामुळे गोंधळ वाढणार। केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे। स्वतः जरांगेने सांगितलं, मी स्वतः सगळं बरोबर करून घेतलेलं आहे, दुरुस्त करून घेतलेलं आहे। 3 कोटी लोक आता झालेले आहेत, मराठा समाजाचे सगळे कुणबी झालेले आहेत। आणि पुढं असं जे आहे की ते म्हणतात की कुळातील नातेसंबंधाचे, नातेवाईक नाही, नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे। नातेवाईक म्हटल्यानंतर तो ब्लड रिलेशन मध्ये जातो। ओबीसी समाज त्यांच्याकडे मराठा समाज गेला, खत्री आयोग, बापट आयोग, साळप आयोग वगैरे, त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देता येणार नाही। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी सर्वप्रथम गंगाधर काळकुटे तुमच्याकडे येतोय। गंगाधरजी, तुम्ही भुजबळांचं वक्तव्य ऐकलं असेल, 17 सप्टेंबर नंतर राज्यामध्ये अराजकता माजेल असं वक्तव्य जे आहे ते छगन भुजबळांनी केलं आणि त्यांनी थेट सरकारला जो आहे तो इशारा दिलेला आहे। आपण कसं पाहता या इशाऱ्याकडे? एका घटनात्मक पदावर बसलेल्या माणसानं असं वक्तव्य करणं हे लोकशाहीला धरून नाही। त्यांना महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी दंगली घडवायच्यात की काय, आणि मराठा ओबीसी यात वाद लावून त्यांना त्यांचा राजकीय फायदा करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीनं त्यांचं हे वक्तव्य, आणि या वक्तव्याचा मराठा समाजाकडून जाहीर निषेध करण्यात येतोय। आम्ही कुणीही वाद घालणार नाहीत किंवा कुठल्या दंगलीला, भुजबळांच्या दंगलीला कुठलाही प्रतिसाद देणार नाही। त्यांना मराठा आणि ओबीसीचा वाद लावून त्यांना एकटाच ओबीसीचा मसीहा आहे असं दाखवायचंय। ज्या सरकारमध्ये ते आहेत त्या सरकारने हा जी.आर. दिलेला असताना त्यांनी सरकारमधले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत किंवा अन्य सगळे त्यांचे सहकारी आहेत, हे त्यांनी विचारायला पाहिजे, त्यांच्यासोबत चर्चा करायला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलंय की या जी.आर. मुळे ओबीसीचा कुठेही धोका होणार नाही, ओबीसीचा कुठलाही ओबीसीवर अन्याय होत नाही। तरीही जाणून बुजून भुजबळ महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी तणावाचं वातावरण निर्माण करत आहेत। बरं, मी हाच मुद्दा घेऊन मंगेश ससाणेंकडे जातोय। गंगाधरजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। हाच मुद्दा घेऊन मी मंगेश ससाणेंकडे जातोय। मंगेशजी, जसा भुजबळांनी इशारा दिलेला आहे, गंगाधर काळकुटे असं म्हणतात की हा इशारा खूप चुकीचा आहे, महाराष्ट्रामध्ये अराजकता माजेल हे खूप चुकीचं बोलून गेलेले आहेत भुजबळ। मात्र हाच इशारा भुजबळ जो देतायत ते म्हणजे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करतात, दोन्ही समाजामध्ये दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण कसं पाहताय? मंगेशजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? पाठीमागचा आवाज येतोय खूप मला। गंगाधरजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, मी तुमच्याकडे येतोय, पण तत्पूर्वी मी तुमच्या याच विधानाला घेऊन मी मंगेश ससाणेंकडे जातोय। मंगेशजी, तुम्ही गंगाधर काळकुटेंचं म्हणणं आता काही वेळापूर्वी ऐकलं असेल। त्यांचं असं म्हणणं आहे, जो भुजबळांनी इशारा दिलेला आहे सरकारला, तो इशारा असा आहे की 17 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये अराजकता माजेल। या सगळ्या आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे तो धरून छगन भुजबळ आता 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतायत, दंगले घडवून आणण्याचा प्रयत्न करतात। आपण कसं पाहताय काळकुटेंच्या या वक्तव्याकडे? नाही, आता काळकुटेंना 2 समाजात तेढ, मग 2 वर्षापासून जे वेगळं 10% एससीबीसी दिलंय ते आम्हाला नकोय, ईडब्ल्यूएस आरक्षण आहे ते आम्हाला नकोय, आणि मग ज्या वेळेस हा ओबीसीचा जर समजा कुठं काय घात होतंय त्यावेळेस जर भुजबळ साहेब जर ओबीसीची भूमिका घेत असेल
तर ते दोन समाजात तेढ निर्माण करतात. मुंबई जाम करतात, जजच्या गाड्या अडवतात, तिथं त्या ट्रॅफिक अडवतात, त्यावेळेस समाजात तेढ नसती. तुम्ही काल बघितलं, काल कसलं मोठं अभंग म्हणत होते मनोज जरांगे, काय काय शब्दात बोलत होते, मुख्यमंत्र्यांना शिव्या देत होते. तुम्ही वड्या नाल्यातली पैदासे वंजारी समाजाला बोलत होते, मुख्यमंत्र्यांची जात काढत होते, त्यावेळेस तेढ नसती. आणि हे जे सांगतात ते की हा सरकारचा निर्णय, हा सरकारचा नाही निर्णय, त्या उपसमितीचा निर्णय. आणि ते पण का, तर त्या जरांगेंचं आंदोलन थोपवायचं होतं, त्यांना परत पाठवायचं होतं, त्यासाठी केलेला. तुम्ही का उत्तर देत नाहीये मग सरकारमधल्या सर्वांनी, की कॅबिनेटमध्ये हा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट ठेवला होता का चर्चेसाठी तुम्ही? ओबीसीचे अभ्यासक असतील, ओबीसीची उपसमिती का 4 दिवसानंतर केली? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असा GR काढला जातोय की ज्या JR च्या द्वारे जर तुम्ही बर्डन ऑफ प्रूफ ऍप्लिकंटवर असतं, मला दाखला काढायचा आहे, मी प्रतिज्ञापत्र देतो, माझे वडील माझे आजोबा हे कुणबी होते म्हणून, याच्यामध्ये कोण नाते संबंधातील व्यक्ती, कुळातील व्यक्ती कोणतरी धरून आणायचा आणि तो म्हणणार हा जो अर्जदार आहे हा याच्या मी नाते संबंधातील आहे, याच्या कुळातील आहे, ते कुळ कोण तपासणार? जे माधुरी पाटील मध्ये जे नियम घालून दिलेले आहेत, 2012चा जो रूल आहे त्याच्यामध्ये जे व्हिजिलन्स कमिटी आहे, कास्क्रुटी कमिटी आहे, याचा हेड कोण असणार? क्लास 1 ऑफिसर असणार आहे, कलेक्टर असणार आहे, तहसीलदार असणार आहे. तुम्ही तलाठ्याकडे ते काम देता, ग्रामसेवकाकडे देता. आधीच ह्या कुणबी दाखल्याने ओबीसीचं आरक्षण निम्म्याच्यावर संपलेलं आहे. आता तर तुम्ही डायरेक्ट ससाणेजी तुम्ही म्हणता की ओबीसीचं आरक्षण या सगळ्या कुणबींमुळेच आता निम्मा अर्ध संपलेलं आहे. गंगाधरजी तुम्ही कसं पाहताय? कारण आता ससाण्यांनी थेट आरोप केलेला आहे. बोला बोला बोला. मला यांना आमचं 1994ला आमच्या वाट्याचं आरक्षण सुद्धा यांना दिलेलं आहे. आणि त्यावेळेस माळी असतील किंवा तेली असतील किंवा धनगर समाजाला वेगळा उपप्रवर्ग केला, त्यावेळेस हे GRच काढलेला आहे. त्यावेळेस आमच्या हरकती नाही विचारात घेतल्या, त्यावेळेस मराठ्यांनी नाही विरोध केला. आम्ही यांच्या आतापर्यंतच्या कुठल्या आंदोलनाला ओबीसीच्या विरोध केला नाही. आम्ही ओबीसीच्या काही मिळत असेल तर कधीच त्यांना देऊ नका म्हटलं नाही. परंतु हे ससाणे असतील किंवा अन्य सगळे त्यांचे ओबीसीचे नेते मिळू नये म्हणून हे प्रयत्न करतात. यांना फक्त ओबीसीचे नेते व्हायचंय आणि ओबीसीच्या या 2-3 मोठ्या तुम्हाला पण नेतेच व्हायचंय, तुम्हाला पण नेतेच व्हायचंय. समाजाचा फायदा नुकसान तुम्ही बघत नाही. तुम्ही मध्ये बोलू नका, बोललेलो नाही ससाने. मी तुमच्यावर आरोप केला नाही, आरोप केला तर उत्तर देणार नाही. आम्ही तुमच्या मध्ये बोललो नाही. तुम्ही चर्चेच्या वेळेमध्ये बोलू नका सर. त्यांना सांगा मध्ये बोलू नका म्हणून. काळकुडे तुम्ही तुमचा मुद्दा पहिला पूर्ण करा. मी त्यांच्या वेळेस बोलत नाही, त्यांनी मध्ये बोलू नाही. काळकुडेशी तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. ओबीसीला काही मिळत असताना कधीही त्यांना विरोध केलेला नाही. आमच्या वाट्याचं आरक्षण शरद पवार साहेबांनी त्यांना दिलं. 1994ला GR काढून दिलं. आम्ही ओबीसीतच होतो, मराठा कुणबी एक आहे त्यावेळेस पासून, परंतु आम्हाला आरक्षण दिलं नाही. आम्ही आमचे लहान भावांना काही मिळत असताना कधी विरोध केला नाही. आमच्या वाट्याचं त्यांना आरक्षण दिलं, त्यावेळेस आम्ही शांत होतो. परंतु आता आमचे लोक जागृत झाले. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला ज्यावेळेस कळालं की पवार साहेबांनी या लोकांना वाटून टाकलंय, त्यावेळेस आम्ही आमचं जे हक्काचं आहे ते मागायचा प्रयत्न केला, मिळवायचा प्रयत्न केला. तर या लोकांच्या पोटात दुखतंय. सर्वसामान्य ओबीसी आणि सर्वसामान्य मराठा गावगाड्यात एकच आहे. परंतु हे ओबीसीचे नेते जाणून बुजून काही ओबीसीचा मसीहा असल्यासारखं कारण दाखवण्यासाठी भुजबळ असतील, ससाने असतील, हे जाणून बुजून मराठ्याला विरोध करतायत. आणि कालची याचिका असेल, याच्या अगोदरचं 16% आरक्षण आहे. प्रत्येक वेळी ससाने असतील किंवा त्या अन्य मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत असतात. ससाणेजी, आता गंगाधर काळकुटे असं म्हणतायत की या ओबीसी समाजामधले जे कोणी नेते आहेत ते मसीहा बनतायत आणि थेट आरोप त्यांनी तुमच्यावरती आणि भुजबळांवरती केलेला आहे. तुम्ही कसं पाहताय आरोपांकडे? अहो, यांचं ते रडगाणं नेहमीच आहे. तुम्ही स्वतः एखाद्याने नेतृत्व करत असाल, आम्हाला म्हणताय मसीहा बनता, तुम्ही काय बनताय? अहो, मसीहा बना ना, पण फायदा मिळून द्या ना समाजाला. कालचा MPSCचा तुम्ही जर आता निकाल पाहिला असेल तर त्याच्यामध्ये ओबीसीचा आणि SCBCचा कट ऑफ बघा आणि EWSचा कट ऑफ बघा. EWSचा SCच्या बरोबरीने तो कट ऑफ आहे. अहो, स्वतःच्या समाजाला चांगलं सेफ असलेल्या एखाद्या कॉन्स्टिट्युशनली प्रूव्हन आणि न्यायालयाने वैध ठरवलेल्या आरक्षणामधनं बाहेर काढायचं
आणि मुद्दाम गर्दीमध्ये घुसवायचं ओबीसीच्या का, तर फक्त स्वतःची नेतेगिरी करायची, कुठल्या तरी एका राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर काम करायचं. त्याच्यामुळं मसिहा कोण बनतंय आणि समाजाचं कोण नुकसान करतंय ना ते सगळं दिसतंय. का बरं मग तुमचे सगळे नेते विकेट करतात, ते योगेश केदार करतात, ते प्रवीण दादा गायकवाड करतात, ते तुमचे शिवानंद करतात, ते थांबा आता बोलून द्या ना, बोलून द्या ना. बोला ससाणेजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. तेच मी म्हणतोय. आणि ते सांगतात ते आमच्या वाट्याचं खाल्ला. अहो शरद पवार असू, कोणी असू, पंतप्रधान असू, हे सगळं संविधानिक आहे. 9 बेंचने दिलं होतं. मग 92 ला निकाल आल्यानंतर मग 92च्या मंडलच्या लिस्टमध्ये, महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये का नव्हता? काहीतरी उगीच आपलं काहीतरी एखादा गाव खेड्यागत कुठल्या ग्रामपंचायतीच्या भाषणात बोलायचं, आमचं खाल्लं ना आमचं वाटलं. अहो वाटलं ना. खरंय ससाण्याची, काळकुटेंशी, आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय मुख्यमंत्री शेवटी आता मुख्यमंत्रीच या संदर्भातला निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आता धनंजय मुंडेंच्या या सगळ्या मागणीकडे नेमकं आता कसं पाहतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या भुजबळांच्या या सगळ्या वक्तव्यावरती नेमका काय पुढे राजकीय रंग याला दिला जातो काय सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपल्या दोघांचे सुद्धा आभार. मात्र एक मोठी बातमी सुद्धा एक समोर आलेली आहे, ती म्हणजे अशी की हैदराबाद गॅझेटियर नुसार मराठ्यांना नोंदीत